बिहारमधून। बिहारमध्ये मतदारांच्या छाननीवरून मोठा वाद निर्माण झालाय। 2003 नंतरच्या मतदारांना आता नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार आहे। बूथवरचे अधिकारी हे घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत। 243 मतदारसंघात 98,450 बूथ अधिकारी हे घरोघरी जाणार आहेत। 2030च्या मतदार यादीमध्ये 4 कोटी तर सध्या 7 कोटी इतके मतदार आहेत आणि पुराव्यासाठी 11 सरकारी कागदपत्रांपैकी एक हा सादर करावा लागणार आहे। हा मोठा कट 22 वर्ष आयोगानं काय केलं असा तेजस्वी यादव यांनी सवाल उपस्थित केलाय। 25 दिवसांमध्ये एवढी मोठी पडताळणी कशी शक्य आहे असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलंय। आई वडिलांचे जन्मदाखले मुलांना मागणे हा क्रूर विनोद असल्याचं देखील ओवेसी यांनी म्हटलेलं आहे। बिहारमध्ये मतदारांच्या छाननीवरून हा नवा वाद निर्माण झालाय। बूथवरचे अधिकारी हे घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत आणि जवळपास 25 दिवसांमध्ये ही एवढी मोठी पडताळणी करणं थोडंफार अवघड होऊन बसलंय।